पल्लवी अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते। सगळ्यात आधी आषाढी एकादशीच्या सर्व दर्शकांना अजिंक्य भारत न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा। अद्यापही आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून हे बातमीपत्र एका क्लिकवर आपल्या सोबत असेल। चला तर आज बघूया आजच्या ठळक घडामोडी। अकोल्यातील 322 वर्ष जुन्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात 93 वर्षाची अखंड हरिनाम सप्ताह परंपरा कायम। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट आंदोलनाला मोठे राजकीय वळण। टावर चौक उड्डाणपुलावरील एक्सपान्शन जॉईंट मध्ये गॅप, वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। यावलखेड येथे नालीत युवकाचा मृतदेह आढळला, बोरगाव मंजू पोलिसांकडून तपास सुरू। निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग आणि जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे चॅनल अजिंक्य भारत न्यूज। आता बघूया आपण सविस्तर बातमीपत्र। अकोल्याच्या राजराजेश्वर नगरीतील जुन्या शहर परिसरातील 321 वर्ष जुन्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आज पहाटे महापूजा आणि अभिषेक विधिवत पार पडला। अजिंक्य भारत न्यूजवर आपण हे सगळे एक्सक्लुझिव्ह कव्हरेज बघत आहात फक्त अजिंक्य भारत न्यूजवर। गेल्या 93 वर्षापासून अखंड सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली आणि श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी कृष्णा शर्मा आणि सौ अर्चना शर्मा यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला। मंदिर परिसरात विठ्ठल नामाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। आषाढी एकादशी निमित्त आयोजित भव्य यात्रेला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। यावेळी देशातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊन सर्वांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यात आली। भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मंदिर परिसर दिवसभर गजबजलेला होता। विशेष रिपोर्ट प्रतिनिधी मुकेश ढोके, अजिंक्य भारत न्यूज। अकोला शहराच्या राजराजेश्वर नगरीत गेल्या 322 वर्ष स्थित हे असं पुरातन विठ्ठल मंदिर आहे। या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या 93 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। या सप्ताहामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 4 वाजता मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्री कृष्णा गोवर्धनजी शर्मा यांच्या शुभ हस्ते अभिषेक संपन्न होतो। 30 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडी गोपालकाला, दुपारी महापूजा, सायंकाळी 6 वाजता मिरवणूक आणि 8:30 वाजता महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होती। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे। नीट यूजी पेपर लीक आणि परीक्षेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर मंतरवर सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते। या आंदोलनात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही प्रमुख होती। सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या। सरकारने काही मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असली तरी शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीवर निर्णय होत नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर आंदोलनाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे। राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानल्याचे वृत्त आहे। दरम्यान हा राजीनामा आंदोलनाच्या दबावामुळे झाला की सरकारच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेचा भाग होता, याबाबत अद्यापही अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे या प्रकरणाकडे आता देशभरातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। परंतु नीट आंदोलनाला एक मोठं यश मिळाल्याची चर्चा सुद्धा आता नागरिकांमध्ये आणि जनमानसांमध्ये आहे। अकोला शहरातील टावर चौक आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि या टावर चौकच्या उड्डाण पुलावरील काही एक्सपान्शन जे जॉईंट आहे त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या गॅपची बातमी सुद्धा आपण बघितलीच असेल। पण वाहन चालकांसाठी आता हा चिंतेचा विषय ठरत आहे। सध्या या ठिकाणी वाहतूक सुरू असली तरी हा गॅप दीर्घकाळ जर तसाच राहिला तर काय होऊ शकतं? दुचाकी स्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। भरधाव वेगातील वाहनांना अचानक धक्का बसणे, वाहनांचे नुकसान होणे तसेच रात्रीच्या वेळी हा गॅप न दिसल्यास धोका अधिक वाढू शकतो। फार दगमळीत निघालेली दिसत आहे। या पुलावरून वाहतूक अतिशय वेगाने जात असते। या पुलावर वेग मर्यादा 40 किलोमीटर असून सुद्धा वाहने मात्र 60 ते 70
च्या स्पीडने दरम्यान जाताना दिसत आहेत. त्यामुळे या उड्डाण पुलावर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून अनेकांचे प्राण सुद्धा गेले आहेत. या उड्डाण पुलावर सध्या रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असून भविष्यात मोठी घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर तुटलेल्या रेलिंगची दुरुस्ती करावी. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मुंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड गावात एका 28 वर्षीय युवकाचा मृतदेह नालीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख घनश्याम लक्ष्मण बोराटे वय 28 वर्ष अशी झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान ग्रामस्थांना नालीत एक युवक पडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत युवकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मुंजू पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, अपघात आहे की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करीत आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मी हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील बातम्या. शेती आणि इतर कामांच्या व्यस्ततेमुळे पंढरपूर वारीला जाणे शक्य होत नसल्याने अकोल्यातील राजू वरोरकर यांनी अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील विठ्ठल मंदिर जवळ ईश्वर सेवेचा हा मार्ग निवडला. पंढरपूरच्या वारीला जाणे शक्य न झाल्याने ते भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप करून त्यांच्यातच पांडुरंग शोधतात. यंदा या उपक्रमाचं दुसरं वर्ष आहे. त्यांनी यावेळी 5 क्विंटल साबुदाणा खिचडी बनवून तिचे वाटप नागरिकांना व भक्तांना केले. आम्ही वारीला जाऊ शकत नसलो तरी इथे सर्व भक्तांमध्ये आम्हाला पांडुरंग दिसतात. या सेवेने मनाला अत्यंत समाधान लाभते, अशी प्रांजळ भावना त्यांची आहे. जोपर्यंत अंगात बळ आणि जीवन आहे तोपर्यंत हा अन्नदानाचा उपक्रम अविरत सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांचा आहे. आता दुसरं वर्ष आहे. मी पंढरपूरला काही जाऊ नाही शकत, काही कामानिमित्त, शेतीवाडी घरी असल्यामुळे. तर असा विचार होता की आपण स्वतःच इथं काहीतरी एक ईश्वराची सेवा म्हणून दरवर्षी, आता दुसरं वर्ष आहे, 5 क्विंटलचा मी पूर्ण साबुदाणा खिचडी वाटप करत असतो. मनाला समाधान एकच आहे की आपण वारीला जाऊ नाही शकत, इथंच पांडुरंग सगळे भेटतात. यातच एक मनाला एवढं चांगलं वाटते की सर्व पांडुरंगाची सेवा माझ्या हातून होऊन राहिली. मनाला चांगलं वाटते म्हणून मी अख्ख्या म्हणजे आता आसपास हे दुसरं वर्ष आहे, परंतु मी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत चालू राहील. अकोल्यातील माय वसुंधरा विकास संस्थेतर्फे दरवर्षी आषाढी एकादशीला 2,500 ते 3,000 रोपांचं वाटप केलं जातं. विशेष म्हणजे ही सर्व रोपे प्लास्टिक बँक आणि सीड बँकच्या माध्यमातून घरीच तयार केली जातात. या शुभ कार्याची सुरुवात विठ्ठलाच्या चरणी तुळस, गोकर्ण आणि पंढरपुरी तुळशीचे रोप अर्पण करून केली जाते. या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून लोक रोपे नेऊन ती लावतात आणि पुढच्या वर्षी झाड मोठे झाल्याचा अभिप्राय सुद्धा देतात. यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाबाबत वाढणारी ही जागृती अत्यंत आनंददायी आहे. माय वसुंधरा विकास संस्थेने सर्व नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाने कमीत कमी एक झाड लावून ते जगवावे आणि स्वतःसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करावी असे आवाहन केले आहे. पर्यावरण सुधारण्याच्या या कार्यात सर्व नागरिकांनी एकत्र येऊन साथ द्यावी असे आग्रही आवाहन माय वसुंधरा विकास संस्थेच्या टीमने केले आहे. आम्ही वृक्ष संस्कार अभियान अंतर्गत दरवर्षी आषाढी एकादशीला मोफत लोकांना वृक्ष वाटत असतो. प्रसादाच्या रूपांमध्ये जे विठ्ठल भक्त आहेत मंदिरात येतात दर्शनासाठी, त्यांना आम्ही घरी तयार केलेली रोपं मोफत वाटत असतो आणि त्यांना विनवणी करत असतो की झाडे लावा आणि त्यांचं संगोपन करा. कारण की काय आपण बघतच आहे आपल्या अकोल्यात किती ऊन पडतंय, पावसाची कमी आहे. आम्ही दरवर्षी अशी 2,500 ते 3,000 झाडं घरी तयार करत असतो आणि लोकांना मोफत वाटत असतो. त्याची सुरुवात आम्ही आषाढी एकादशी पासून करत असतो. आषाढी एकादशीला वाटतो, त्याच्यानंतर मग मैत्री दिवस येतो 2 ऑगस्टला, त्या दिवशी वाटतो. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असतो, त्या दिवशी सुद्धा आम्ही असे रोपं वाटत असतो. आणि विशेष म्हणजे सगळं रोपं आम्ही घरी तयार करतो. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत आषाढी पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ न शकणारे अनेक भाविक शेगाव येथे
येऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि तेच विठ्ठलाचे दर्शन झाल्याची श्रद्धा व्यक्त करतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगावमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेगाव वरवट मार्गावर विविध सामाजिक संस्था, मंडळे, युवक संघटना तसेच सेवाभावी नागरिकांनी भाविकांच्या सेवेसाठी अन्नदान व अल्पाहाराचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी भाविकांना मोफत चहा, नाश्ता, फळे, फराळ, पिण्याचे शुद्ध पाणी, पाण्याच्या बाटल्या तसेच प्राथमिक उपचारासाठी आवश्यक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी विश्रांतीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून स्वयंसेवक भाविकांना मार्गदर्शन करत आहेत. रात्रभर सुरू असलेल्या या सेवा कार्यात शेकडो स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले असून हजारो भाविक या सुविधांचा लाभ घेत आहेत. भाविकांची सेवा हीच ईश्वर सेवा मानत अनेक सेवाभावी व्यक्ती कोणत्याही अपेक्षेशिवाय या उपक्रमात योगदान देत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे आषाढी पौर्णिमेच्या धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड निर्माण झाली आहे. श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र नगरीत भक्ती, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळत असून भाविकांनीही या सेवाभावाचे कौतुक व्यक्त केले आहे. धार्मिक परंपरेसोबतच समाजसेवेची ही प्रेरणादायी परंपरा शेगावची ओळख अधिक दृढ करत असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे. जय गजानन. सर तुमचं नाव सांगा. सागर विजय द्यायचं. आम्ही लाटणापूर आणि टुंकी दोन्ही गावांना मिळून हा स्टॉल लावलेला असतो दरवर्षी. इतके नियम आहे. दरवर्षी म्हणजे आता किती वर्ष झाले तुम्हाला? आम्हाला जवळजवळ 12-13 वर्षाच्या वर झाली. बरं. आणि आज लावला आता किती वाजेपर्यंत तुम्ही स्टॉल चालू ठेवला? आम्ही पैदलवादीचे जे काही भाविक असतात त्यांना पूर्ण निघेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत आमचा स्टॉल असतो. बरोबर. याच्यामध्ये काय काय वितरण करतो? आम्ही इथं फराळाचं असते, चहा आणि बिस्किट. बरं. 12 पर्यंत बिस्किट आणि त्याच्यानंतर फराळाचा आणि चहा. आषाढी एकादशीचा उत्सव राज्यभर भक्तिमय वातावरणात साजरा होत असताना बुलढाणा शहरातील शिवसाई ज्ञानपीठ आणि शिवसाई युनिव्हर्सल स्कूलच्या वतीने पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक जाणीव याची ओळख व्हावी आणि या उद्देशाने गेल्या 14 वर्षापासून ही दिंडी काढली जाते. यंदा वारी पंढरीची, वारी स्वच्छतेची ही संकल्पना साकारत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक हातात घेत शहरातून जनजागृती केली. विविध सामाजिक विषयांवर पथनाट्य सादर करून नागरिकांना संदेश दिला. विठ्ठल रुक्मिणी तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. आज आषाढी एकादशी संपूर्ण भारतभर विठ्ठलाचं स्मरण या ठिकाणी केलं जातं. पंढरपूरला वारकऱ्यांची मांदियाळी भरते. मोठ्या भक्तिभावानं संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी त्या ठिकाणी जातात आणि विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत. आम्ही आपली ही महाराष्ट्राची भूमी जी आहे, संतांची भूमी आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा आणि इतिहास त्यांना कळावा, जी वारकरी परंपरा त्यांना समजावी या उद्देशानं गेल्या 14 वर्षापासून ही पंढरीची वारी या ठिकाणी आपण घेतोय आणि एक चांगला संदेश देतोय. आम्ही या ठिकाणी शिवसाई ज्ञानपीठ आणि शिवसाई युनिव्हर्सल स्कूल या दोन्ही स्कूलच्या वतीनं संपूर्ण शहरामध्ये ही पंढरीची वारी करतोय आणि दुसरा एक स्वच्छतेचा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून वारी पंढरीची, वारी स्वच्छतेची ही थीम यावेळेस त्यांनी घेतलेली आहे आणि त्याचं सुद्धा नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम विद्यार्थी करत आहेत. मी आजच्या या दिवशी विठ्ठलाला प्रार्थना करेल की माझ्या या विद्यार्थ्यांना भरभरून यश दे, त्यांना एक जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा विठ्ठलाकडून मिळावी, हे मिळेल अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अकोल्यातील 322 वर्ष जुन्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात. 93 वर्षाची अखंड हरिनाम सप्ताह परंपरा कायम. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट आंदोलनाला मोठे राजकीय वळण. टावर चौक उड्डाणपुलावरील एक्सपान्शन जॉईंट मध्ये गॅप, वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. यावलखेड येथे नालीत युवकाचा मृतदेह आढळला, बोरगाव मंजू पोलिसांकडून तपास सुरू.
अजिंक्य भारत न्यूज प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडिया व्यासपीठ अद्यापही आपण सबस्क्राईब आणि फॉलो केला नसेल, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, कारण अजिंक्य भारत न्यूज बातम्यांचा वेगवान पाठलाग. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.